Hello students. Previously we have discussed about anti-rheumatic drugs and anti-gout drugs. Let's start with anti-Parkinson's drugs. So what is Parkinsonism? There is degeneration of neurons in the substantia nigra and causes deficiency of dopamine in the stratum, which controls muscle tone and coordinates membrane, which result in Parkinsonism. Degeneration of neurons in the substantia nigra. Substantia nigra is a basal ganglia structure located in the midbrain that plays an important role in movement. Substantia nigra म्हणजे बेसल गँग्लियल स्ट्रक्चर आहे, गँग्लियाचं स्ट्रक्चर आहे जे मिड ब्रेनमध्ये प्रेझेंट असतं. ते काय करतं, जो मूवमेंटचा रोल आहे त्याला कंट्रोल करतं किंवा त्याच्यासाठी मूवमेंटसाठी इम्पॉर्टंट असतं. सो सबस्टॅन्शियल निग्रा इज अ बेसल गँग्लिया स्ट्रक्चर लोकेटेड इन दी मिड ब्रेन दॅट प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन मूवमेंट अँड कॉजेस deficiency of dopamine in the stratum. Degeneration of neurons in the substantia nigra and causes deficiency of dopamine in the stratum. Stratum मध्ये dopamine ची deficiency होते. Stratum means what? Stratum is a nucleus or clusters of neurons in the subcortical basal ganglia of forebrain. Basal ganglia मध्ये जो न्यूक्लियस किंवा क्लस्टर ऑफ न्यूरॉन प्रेझेंट असतात सबकॉर्टिकल बेसल गँग्लियामध्ये फोरब्रेनच्या. इज अ न्यूक्लियस इन ए सबकॉर्टिकल बेसल गँग्लिया ऑफ फोरब्रेन. इट रिसीव्स डोपामिनर्जिक इनपुट फ्रॉम डिफरंट सोर्स. So Parkinsonism means what? There is a degeneration of neurons in the substantia nigra and causes deficiency of dopamine in the stratum, which controls muscle tone and coordinates membrane, which result in Parkinsonism. It is characterized by, मग त्याचे सिम्पटम्स काय आहेत, कशाशी रिलेटेड आहे? इट इज कॅरेक्टराइज्ड बाय ड्यू टू एक्सेस ऑफ ॲसिटाइल कोलिन. या कंडिशनमध्ये ॲसिटाइल कोलिनची लेवल इन्क्रीज झालेली असते आणि डोपामाइनची डिफिशियन्सी प्रोड्यूस झालेली असते. Due to excess of acetylcholine, muscle rigidity is produced, tremor is produced, hypokinesia. Hypokinesia means it is a movement disorder, refers to decreased body movement, less body movement. It is characterized by partial or complete loss of muscle movement due to disruption in the basal ganglia. Mood changes, unable to breathe properly. So it is characterized by muscle rigidity, tremors, hypokinesia, that is less movement, mood changes, unable to breathe properly. Classification. So anti-Parkinson's drugs are classified into mainly two types. First is drug increases dopaminergic activity. Second is drug decreases cholinergic activity. कारण पर्किन्सोनिझममध्ये काय झालेलं असतं, डोपामाइनची डिफिशियन्सी झालेली असते. त्यामुळे डोपामिनर्जिक ॲक्टिव्हिटी ही इन्क्रीज करणारे जे ड्रग्स आहेत ते अँटी पर्किन्सोनिझम ड्रग्स आहेत किंवा कोलिनर्जिक ॲक्टिव्हिटी त्यामध्ये इन्क्रीज झालेली असते. तर कोलिनर्जिक ॲक्टिव्हिटीला अपोज करणारे ड्रग्स किंवा डिक्रीज करणारे ड्रग्स आहेत ते अँटी पर्किन्सन्स ड्रग म्हणून प्रिस्क्राईब केले जातात. फर्स्ट, ड्रग इन्क्रीजेस डोपामिनर्जिक ॲक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये फर्स्ट डोपामाइन प्रीकर्सर किंवा प्रो ड्रग म्हणता येईल त्याला. कारण फॉर एक्झाम्पल लिओडोपा हा जो ड्रग आहे तो जेव्हा ॲडमिनिस्ट्रेट केला जातो तेव्हा ब्लड ब्रेन बॅरियर हा ड्रग क्रॉस करतो आणि नंतर त्याचं मेटाबॉलिझम होतं, म्हणजेच त्या लिओडोपाचं कन्व्हर्जन हे डोपामाइनमध्ये होतं इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम डोपा डी कार्बोक्सिलेज.
सो दिस इज डोपामाइन प्रिकर्सर, म्हणजे डोपामाइनच्या पूर्वी जी प्रोसेस आहे ती लिओडोपा. लिओडोपाचं कन्वर्जन होऊन डोपामाइनमध्ये त्याचं कन्वर्जन होतं. लिओडोपाचं डोपामाइनमध्ये कन्वर्जन होतं, म्हणजेच डोपामाइनचा लिओडोपा हा प्रिकर्सर आहे किंवा प्रोड्रग आहे. नेक्स्ट पेरिफेरल डिकार्बॉक्झिलेज इनिबिटर. पेरिफेरल डिकार्बॉक्झिलेज इनिबिटर म्हणजे काय? जर ब्लडमध्ये जर कार्बिडोपा जेव्हा ड्रग म्हणून ॲडमिनिस्टर्ड केला जातो तेव्हा कार्बिडोपाचा जो मेटाबॉलिझम करणारा एन्झाईम आहे, कार्बिडोपाचं कन्वर्जन डोपामाइन करणारा एन्झाईम म्हणजे पेरिफेरल डिकार्बॉक्झिलेज एन्झाईम, जे काय करतं ब्लडमध्ये कार्बिडोपाचं कन्वर्जन डोपामाइनमध्ये करतं. या एन्झाईमला इनिबिट करणारे ड्रग्स जे आहेत ते पेरिफेरल डिकार्बॉक्झिलेज इनिबिटर्स. नेक्स्ट डोपामाइन अगोनिस्ट, जे डोपामाइनचे सिमिलर ॲक्शन प्रोड्यूस करतात. ब्रोमोक्रिप्टिन, MAO-B इनिबिटर म्हणजे मोनो अमायनो ऑक्सिडेज बी इनिबिटर. सेलेजिलिन, COMT इनिबिटर, कॅटेकॉल ओ मिथाइल ट्रान्सफरेज हे एन्झाईम आहे त्याला इनिबिट करणारे ड्रग्स. एंटाकॅप्टोन, टोलकॅप्टोन. डोपामाइन फॅसिलिटेटर म्हणजे डोपामाइनची ॲक्शन इम्प्रूव्ह करणारे ड्रग्स. ॲमेंटेडिन. नेक्स्ट सेकंड क्लासिफिकेशन आहे ड्रग्स डिक्रीजेस कोलिनर्जिक ॲक्टिव्हिटी, कोलिनर्जिक ॲक्टिव्हिटीला रिड्यूस करणारे ड्रग्स. सेंट्रल अँटी मस्कॅरिनिक जे सेंट्रली ॲक्ट होतात आणि मस्कॅरिनिक रिसेप्टरला ब्लॉक करणारे ड्रग्स. बेन्झोट्रॉपिन, अँटीहिस्टामिनिक, प्रोमिथाझिन. नेक्स्ट मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. फर्स्ट डोपामाइन प्रिकर्सर. डोपामाइन प्रिकर्सर कसे ॲक्ट होतात, त्याचं मेकॅनिझम काय आहे? तर एक्झाम्पल आहे डोपामाइन प्रिकर्सरचं लिओडोपा. लिओडोपा इज दी प्रिकर्सर और प्रोड्रग ऑफ डोपामाइन. लिओडोपा एंटर्स इन ब्रेन and gets metabolized into dopamine. Dopamine is stored and released as a neurotransmitter in dopaminergic neuron. डोपामाइन जर डायरेक्टली ॲडमिनिस्टर्ड केलं तर ते ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकत नाही, ब्लड ब्रेन बॅरियरला क्रॉस करू शकत नाही. म्हणून लिओडोपा हा ॲडमिनिस्टर्ड केला जातो, कारण लिओडोपा हा ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो आणि नंतर ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस केल्यानंतर त्या लिओडोपाचं कन्व्हर्जन इन प्रेझन्स ऑफ डोपा डिकार्बॉक्झिलेज एन्झाईमच्या प्रेझन्समध्ये त्याचं कन्व्हर्जन डोपामाइनमध्ये होतं. म्हणून डोपामाइन हा डायरेक्टली ॲडमिनिस्टर्ड केला जात नाही, तर लिओडोपा हा ॲडमिनिस्टर्ड केला जातो, जो लिओडोपा ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो. ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन हे डोपामाइनमध्ये होतं इन प्रेझन्स ऑफ एन्झाईम डोपा डिकार्बॉक्झिलेज. सो लिओडोपा इज दी precursor or prodrug of dopamine. Levodopa enters in brain and gets metabolized into dopamine. Dopamine is stored and released as a neurotransmitter in dopaminergic neuron. डोपामाइन हा एक न्यूरोट्रान्समीटर आहे जो डोपामिनर्जिक न्यूरॉनचे नर्व इम्पल्सेस पास करण्यासाठी मदत करतो. इथे तुम्हाला दिलेलं आहे डोपा इन प्रेझन्स ऑफ डोपा डिकार्बॉक्झिलेज गिव्स डोपामाइन. म्हणजे इन ब्रेन जेव्हा तो ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करणार डोपा किंवा लिओडोपा हा ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करणार, त्याच्यानंतर जी प्रोसेस होते ती डोपामाइनचं कन्व्हर्जन डोपामाइनमध्ये होतं इन प्रेझन्स ऑफ एन्झाईम डोपा डिकार्बॉक्झिलेज. नेक्स्ट पेरिफेरल डिकार्बॉक्झिलेज इनिबिटर. जसं डोपा डिकार्बॉक्झिलेज आहे तसंच ब्लडमध्ये पेरिफेरल डिकार्बॉक्झिलेज प्रेझेंट असतो. डोपा डिकार्बॉक्झिलेज हा ब्रेनमध्ये प्रेझेंट असतं एन्झाईम आणि पेरिफेरल डिकार्बॉक्झिलेज हे ब्लडमध्ये प्रेझेंट असतं. मग पेरिफेरल डिकार्बॉक्झिलेज काय करतं, तर जो लिओडोपा आहे लिओडोपाला ब्लडमध्ये त्याचं
मेटाबॉलिझम करण्यासाठी हे रिस्पॉन्सिबल असतं. तर पेरिफेरल डिकार्बॉक्झिलेज एन्झाईम इज रिस्पॉन्सिबल फॉर डिग्रेडेशन ऑफ लिओडोपा. जर फक्त लिओडोपा हा ॲडमिनिस्टर्ड केला तर त्या लिओडोपा ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो, पण त्याच्या अगोदरच जर ब्लडमध्ये त्याचं मेटाबॉलिझम झालं, म्हणजेच त्या लिओडोपाचं कन्व्हर्जन डोपामाइनमध्ये झालं, तर तो डोपामाइन ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकणार नाही. म्हणून पेरिफेरल डिकार्बॉक्झिलेज इनिबिटर हे इन कॉम्बिनेशन विथ लिओडोपा प्रिस्क्राईब केले जातात. लिओडोपाबरोबर कॉम्बिनेशन फॉर्ममध्ये कार्बिडोपा दिला जातो. कारण का? तो कार्बिडोपा हा पेरिफेरल डिकार्बॉक्झिलेज इनिबिटर आहे. कार्बिडोपा इनिबिट्स पेरिफेरल डिकार्बॉक्झिलेज एन्झाईम. हे जे पेरिफेरल डिकार्बॉक्झिलेज एन्झाईम आहे, जे ब्लडमध्ये प्रेझेंट असतं, जे काय करतं, लिओडोपाचं कन्व्हर्जन डोपामाइनमध्ये करतं. मग त्याला इनिबिट करण्याची गरज असते, कारण त्याचं कन्व्हर्जन जर डोपामाइनमध्ये आधीच झालं तर तो डोपामाइन ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकणार नाही आणि ब्रेनपर्यंत पोचू शकणार नाही आणि त्याची ॲक्शन प्रोड्यूस होणार नाही. म्हणून त्याच्याबरोबर पेरिफेरल डिकार्बॉक्झिलेज इनिबिटर म्हणजेच कार्बिडोपा हा ड्रग दिला जातो, जो काय करतो, विच इनिबिट्स पेरिफेरल डिकार्बॉक्झिलेज एन्झाईम इन दी ब्लड. देअरफॉर इट प्रिव्हेंट्स डिग्रेडेशन ऑफ लिओडोपा. दस इट पोटेन्शिएट लिओडोपा, म्हणजेच तो पोटेन्शिएट करतो लिओडोपाची ॲक्शन, म्हणजे त्याचा इफेक्टिवनेस इन्क्रीज करतो. लिओडोपा हा जास्त इफेक्टिव्ह होऊ शकतो, कारण त्याचं मेटाबॉलिझम हे प्रिव्हेंट केलं जातं. इथे या फ्लो चार्टमध्ये तुम्हाला दिलं आहे लिओडोपा इन प्रेझेन्स ऑफ पेरिफेरल डिकार्बॉक्झिलेज एन्झाईम डिग्रेडेशन, म्हणजे त्या लिओडोपाचं मेटाबॉलिझम होतं. कसं? पेरिफेरल डिकार्बॉक्झिलेज एन्झाईम हे ब्लडमध्ये प्रेझेंट असतं, ते त्याचं मेटाबॉलिझम करतं, म्हणजेच डिग्रेडेशन करतं, म्हणजे त्याचं कन्व्हर्जन हे डोपामाइनमध्ये होतं. मग कार्बिडोपा हा काय आहे? कार्बिडोपा ब्लॉक्स करतो पेरिफेरल डिकार्बॉक्झिलेज एन्झाईमला, म्हणजेच तो पेरिफेरल डिकार्बॉक्झिलेज इनिबिटर आहे, जो पेरिफेरल डिकार्बॉक्झिलेज एन्झाईमला ब्लॉक करतो, जेणेकरून लिओडोपाचं कन्व्हर्जन हे डोपामाइनमध्ये ब्लडमध्ये होणार नाही. मग तो लिओडोपा ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो आणि नंतर त्याचं कन्व्हर्जन हे डोपामाइनमध्ये होऊन ॲक्शन प्रोड्यूस होते. नेक्स्ट इज मोनो अमायनो ऑक्सिडेज बी इनिबिटर. मग त्याचं मेकॅनिझम काय आहे? मोनो अमायनो ऑक्सिडेज एन्झाईम इज रिस्पॉन्सिबल फॉर डिग्रेडेशन ऑफ डोपामाइन. डोपामाइनचं डिग्रेडेशन किंवा मेटाबॉलिझम करण्यासाठी मोनो अमायनो ऑक्सिडेज हे सुद्धा रिस्पॉन्सिबल असतं. मग ह्या एन्झाईमला ब्लॉक करण्यासाठी मोनो अमायनो ऑक्सिडेज बी इनिबिटर्स दिले जातात. एक्झाम्पल आहे सिलेजेलिन. सिलेजेलिन इनिबिट्स मोनो अमायनो ऑक्सिडेज बी एन्झाईम अँड प्रिव्हेंट डिग्रेडेशन ऑफ डोपामाइन. नेक्स्ट, लिओडोपा इज ऑलवेज गिवन इन कॉम्बिनेशन विथ कार्बिडोपा. गिव रिझन. लिओडोपा कार्बिडोपा बरोबर कॉम्बिनेशन मध्ये का दिला जातो, म्हणजेच लिओडोपा बरोबर कार्बिडोपा हा का दिला जातो कॉम्बिनेशन फॉर्ममध्ये? त्याचं कारण काय? तर लिओडोपा अँड कार्बिडोपा आर अँटी पर्किन्सोनियन ड्रग्स. लिओडोपा इज अ प्रीकर्सर ऑफ डोपामाइन. कार्बिडोपा इज अ पेरिफेरल डिकार्बॉक्झिलेज इनिबिटर. Levodopa crosses blood-brain barrier, enters into the brain. But if levodopa is converted into dopamine, dopamine is not processed blood-brain barrier. So carbidopa inhibits peripheral decarboxylase enzyme. Therefore, levodopa is not metabolized and it crosses blood-brain barrier, and then in brain it converts into dopamine. लिओडोपा आणि कार्बिडोपा हे अँटी पर्किन्सन ड्रग आहेत. लिओडोपा काय आहे? प्रीकर्सर आहे डोपामाइनचा, जो लिओडोपा हा डोपा कार्बॉक्झिलेजमध्ये बरोबर रिॲक्ट होऊन त्याचं डोपामाइनमध्ये कन्व्हर्जन होतं ब्रेनमध्ये. मग लिओडोपा हा डोपामाइनचा प्रीकर्सर आहे. कार्बिडोपा इज अ पेरिफेरल डिकार्बॉक्झिलेज इनिबिटर. पेरिफेरल डिकार्बॉक्झिलेज एन्झाईम जे ब्लडमध्ये प्रेझेंट असतं ते
लिओडोपाचं कन्व्हर्जन डोपामाइनमध्ये ब्लडमध्ये करतो. मग ते इनिबिट करण्यासाठी कार्बिडोपा हा प्रिस्क्राईब केला जातो. सो लिओडोपा क्रॉसेस ब्लड ब्रेन बॅरियर एंटर्स इनटू द ब्रेन. लिओडोपा ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो. पण जर तो ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करण्यापूर्वीच जर लिओडोपा डोपामाइनमध्ये कन्वर्ट झाला इन प्रेझन्स ऑफ एन्झाईम पेरिफेरल डिकार्बोक्सिलेज, सो डोपामाइन इज नॉट क्रॉसेस ब्लड ब्रेन बॅरियर. त्यामुळे डोपामाइन ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकणार नाही. आणि त्याला इनिबिट करण्यासाठी ही जी मेटाबॉलिझमची प्रोसेस आहे त्याला इनिबिट करण्यासाठी कार्बिडोपा दिला जातो. कार्बिडोपा इनिबिट्स पेरिफेरल डिकार्बोक्सिलेज एन्झाईम. देअरफॉर लिओडोपा इज नॉट मेटाबोलाइज्ड अँड इट क्रॉसेस ब्लड ब्रेन बॅरियर. त्यामुळे लिओडोपाचं मेटाबॉलिझम होऊ शकणार नाही, डोपामाइनमध्ये कन्व्हर्जन होऊ शकणार नाही आणि मग तो लिओडोपा ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकतो आणि ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस केल्यानंतर त्या लिओडोपाचं कन्व्हर्जन डोपामाइनमध्ये होणार आणि मग ॲक्शन प्रोड्यूस होते. क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर देन ब्रेन इट कन्वर्ट्स इनटू डोपामाइन आणि त्याच्यानंतर जो डोपामाइन न्यूरोट्रान्समीटर म्हणून काम करतो. नेक्स्ट, फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ लिओडोपा इन CNS. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये लिओडोपा काय ॲक्शन प्रोड्यूस करतो? इट रिड्युसेस मसल रिजिडिटी, डिक्रीजेस ट्रिमर, इट नॉर्मलाइज पोश्चर दॅट इज बॉडी बॅलन्स, स्पीच, हँडरायटिंग अँड फेशियल एक्सप्रेशन. इट डेव्हलप्स मेंटल डिप्रेशन. इन कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम it causes hypotension, that is decrease in blood pressure, because peripherally formed dopamine can cause tachycardia by acting on beta adrenergic receptors as low blood pressure and heart rate increases. CVS मध्ये blood pressure decrease होतो आणि heart rate increase होतो. In CTZ chemoreceptor trigazoline, it stimulates CTZ and causes nausea and vomiting. एंडोक्राइन ग्लँडवर काय इफेक्ट होतो? एंडोक्राइन इफेक्ट इट इनिबिट्स प्रोलॅक्टिन इन फिमेल अँड इन्क्रीजेस ग्रोथ हॉर्मोन सिक्रिशन. नेक्स्ट, ॲडवर्स इफेक्ट. फर्स्ट इज नॉझिया अँड वॉमिटिंग. लिओडोपा किमोरिसेप्टर ट्रिगाझोनला स्टिम्युलेट करतो, जेणेकरून काय प्रोड्यूस होतं? नॉझिया अँड वॉमिटिंग. कारण CTZ जेव्हा स्टिम्युलेट होतं तेव्हा नॉझिया अँड वॉमिटिंग प्रोड्यूस होतं. पॉश्चुरल हायपोटेन्शन. पॉश्चुरल हायपोटेन्शन मीन्स वॉट? इट इज अ मेडिकल कंडिशन वेअर पर्सन्स ब्लड प्रेशर ड्रॉप्स वेन स्टँडिंग अप ऑर सिटिंग डाऊन. या कंडिशनमध्ये, या मेडिकल कंडिशनमध्ये पेशंट जेव्हा उभा राहतो, स्टँडिंग अप किंवा तो बसतो, अशा वेळी त्या पेशंटमध्ये ब्लड प्रेशर हा डिक्रीज होतो, ब्लड प्रेशर ड्रॉप होतो. इट इज अ मेडिकल कंडिशन वेअर पर्सन्स ब्लड प्रेशर ड्रॉप वेन स्टँडिंग अप ऑर सिटिंग डाऊन. सो हा एक त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट आहे, पॉश्चुरल हायपोटेन्शन. कार्डियक ॲरिथमिया, इरेग्युलर रिदम्स प्रोड्यूस होतात. अल्टरेशन इन टेस्ट सेन्सेशन, ॲबनॉर्मल मूवमेंट, बिहेवियर इफेक्ट, फ्लक्च्युएशन इन मोटार परफॉर्मन्स. मोटार परफॉर्मन्समध्ये बदल होत राहतात. मोटार परफॉर्मन्समध्ये ॲबनॉर्मॅलिटी येते. फंक्शन्स सच ॲज डान्सिंग, जम्पिंग, रनिंग, वॉकिंग हे काय आहेत? मोटार फंक्शन्स आहेत किंवा मोटार परफॉर्मन्स आहेत. ह्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन प्रोड्यूस होतं. So in next lecture we have to discuss about CNS stimulant drugs. Thank you.